BSNL आणि महावितरण कंपनीच्या महागड्या भूमिगत UG केबल चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश करत 6 आरोपींना अटक केली आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 गुंडा पथक आणि अंबड गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत मुंबईतील भांडुप येथील गोदामावर छापा टाकून तब्बल 2,88,40,000 रुपयांचा कॉपर आणि ॲल्युमिनियम केबलचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणामध्ये वाहत अब्दुल नवाज वय वर्ष 35, सुरेश दिलीप वैराळ वय वर्ष 36, वसंतलाल राजाराम यादव वय वर्ष 38, कमलेश कुमार सुखदेव रविदास वय वर्ष 26, तन्वीर मुफसीर शेख वय वर्ष 31 आणि राजकुमार केशुलाल जैन वय वर्ष 50 यांना अटक करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान चोरीचा माल भांडुप येथील गोदामात असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त केला। या आरोपींकडून नाशिक शहरातील सरकारवाडा, मुंबई नाका, इंदिरानगर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 5 केबल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 करत आहेत। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे। नाशिक शहरामध्ये मागील काही वर्षामध्ये केबल चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या। यामध्ये जी जमिनीखाली केबल असते, विशेषतः BSNL वगैरे अशा कंपन्यांची, ती केबल रात्रीतून JCB वगैरे लावून काढून नेण्याच्या काही घटना घडल्या होत्या। या अनुषंगानं नाशिक रोड पोलीस स्टेशनला 2024ला एक घटना घडली होती। त्यामध्ये देखील अशी केबल चोरी झाल्याचे लक्षात आलं होतं। त्याचा तपास सुरू होता। याविषयी क्राईम ब्रँचला तपास करून मागे नेमकं काय आहे, कोण आरोपी आहेत हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती। युनिट 1चे PI मुदगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली विशेष म्हणजे PSI श्री श्रीवंत, नंतर युनिट 4चे श्री संदीप पवार आणि युनिट 3चे श्री मोतीलाल पाटील यांनी मिळून अहोरात्र याच्यामध्ये चौकशी केली, तपास केला आणि यातून एक त्यांनी मोठी गँग बस्ट केलेली आहे। जी गँग रात्रीतून अशा ज्या जमिनीखाली केबल्स असतात, विशेषतः शासकीय कंपन्यांच्या, त्या केबल JCB लावून काढतात आणि त्या एकत्र करून विकतात। अशी त्यांनी एक गँग यातून बस्ट केली आणि या गँगमध्ये देखील 6 आरोपींनाच्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2,88,00,000 किमतीची केबल ही देखील जप्त करण्यात आलेली आहे आणि याचबरोबर अशा प्रकारचे इतर जे गंभीर गुन्हे आहेत ते देखील उघडकीस आलेले आहेत। एकूण 5 गुन्हे, त्यातील एक सरकारवाडा, एक मुंबई नाका, इंदिरानगरचे 2 आणि म्हसरूळचा 1 असे इतर गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत। यातील आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि या आरोपींकडून अजून तपास सुरू आहे, अजून चौकशी सुरू आहे आणि या आरोपीकडून असे इतरही गुन्हे उघडकीस येऊ शकतात। तर एक मोठं काम नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिटने केलेलं आहे। जे केबल चोरीचे गुन्हे जे सहसा उघडकीस येत नाहीत असे गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत। त्यांनी गँग ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 2,88,00,000 असा मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। हा मुद्देमाल नेमके कुठून जप्त केलेला आहे? हा मुद्देमाल ठिकठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे आणि आणखी तपास सुरू आहे। आरोपींना कुठून ताब्यात घेतलं? आरोपींना शोध घेऊन ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपींचं लोकेशन कुठून घेतलं असं सांगणं सध्या उचित नाही, कारण आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। किती ताब्यात आहेत? त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे तपास आणखी सुरू आहे। केबल चोरीचे जे काही प्रकार हा घडलेला आहे, तर हे केबल चोरीचा विनियोग कशा प्रकारे करायचे आणि कोणत्या मार्काला विकायचे आणि त्याचं पुढे प्रोसेस काय व्हायची, त्याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे। सध्या हस्तगत केबल करण्यात आलेली आहे। सुरुवातीला मुख्य उद्देश हाच होता की जो काही चोरी गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल ताब्यात घेणं, तर त्याप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। याचा विनियोग नेमका पुढे काय केला जात होता, पुढे कुणाकडे जात होता, याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे। जास्तीत जास्त सिंहस्थाचे कामं चालू होते, त्याच्यात काय वाईट काय कामात? सिंहस्थाची कामं वेगळी सुरू आहेत। त्याच्यामध्ये याचा आरोपी फायदा घ्यायचे की शहरामध्ये आता बऱ्यापैकी कामं सुरू आहेत, तर लोकांचा समज असा होत असेल की हे देखील एक काम सुरू असेल, त्यामुळे याच्याकडे लोकांचं शक्यतो दुर्लक्ष होत असेल किंवा लक्ष जात नसावं, त्याचा देखील आरोपींनी फायदा घेतला। ही कारवाई करताना काय राजकीय दबाव आला असं नाही, याच्यामध्ये कुठलाही काही राजकीय दबाव नाही, पूर्णपणे माल आणायला निष्पक्ष। गेले तिकडं मुंबईमध्ये कोणी हे केलंय? आरोपीने पूर्णपणे आरोपींकडे तपास करताना पोलिसांनी पूर्णपणे निष्पक्षपणे तपास केला आहे। यात कुठला राजकीय दबाव वगैरे काही नाही। काही खासदाराचं पण नाव येतंय या प्रकरणामध्ये? काय या प्रकरणामध्ये जे आरोपींचे नाव आहे ते प्रेस नोटमध्ये आहेत। अजून याच्यामध्ये असं कुठलं मोठं नाव निश्चित नाही। संशयितांची काही बॅग हिस्ट्री, संशयितांच्या बॅक हिस्ट्रीविषयी तपास सुरू आहे। सध्या प्राथमिक तपास स्थितीमध्ये तपास आहे। पुढे तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न होतील। या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या त्या मुद्देमाला साहित्य आहे का वेगळे? गाड्यांमध्ये मुद्देमाल टाकून आणलेला आहे, गाड्याचा भाग नाही।
सर या गाड्यांचे जे प्रकरणामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांचा पण काही सहभाग तपासामध्ये निष्पन्न होईल. सद्यस्थितीमध्ये ज्या आरोपींनी ह्या सगळं घटनाक्रम केलेला आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे. तपासात पूर्ण सगळे बारकावे निष्पन्न आणखी होतील.